अक्का, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुला सुखी, समाधानी, निरोगी आणि सुरक्षित आयुष्य देवो ही प्रार्थना. 21 सप्टेंबर हा जागतिक कृतज्ञता दिन. मग तुझ्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संधी का सोडायची? तुझी सहकार्याची, कष्टाची, प्रेमाची, संयमतेची आणि धाडशी स्वभावाची मी अनेक वेळा उदाहरणं दिली आहेत. अगदी होनवडसच्या शाळेपासून ते निवृत्त झालेल्या शाळेपर्यंत. आज मात्र तुझ्या कमालीच्या शिदोरीबद्दल थोडंसं लिहायची इच्छा आहे. मनाला वाटतं ते लगेच करून टाकावं, म्हणजे नंतर संधी मिळेल की नाही याचा खेद राहणार नाही. तसं लिहायला 29 ऑगस्टलाच सुरुवात केली होती, पण कधीतरी 2 ओळी लिहून तसेच झोपून जायचो. मग ठरवलं वाढदिवसाच्या मुहूर्तावर का नको. कधी तर मन लागलं की विचार खूपच गतीने शब्दात बसतात आणि एक छोटीशी कथा तयार होते. त्या दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळपासून स्ट्रेसमध्ये होतो. मन धावतंय पण शरीर धावत नाही, अशी काहीशी परिस्थिती होती. दिवसभर प्रवासात गेला. 150 किलोमीटरचा प्रवास, मीटिंग्स, कमिटमेंट्स, प्रेशर आणि संध्याकाळी वीरभद्रजींचा व्हॉट्सॲप आला. अक्काने काहीतरी पार्सल पाठवलंय. तसं घरी येताना थोडासा रस्ता बदलला तर वीरभद्रजींचे घर रस्त्यातच होते. पण आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, अशी माझी वृत्ती. त्यामुळे मी फोन करून सांगितलं की नंतर कधीतरी येऊन जाईन. फोन ठेवताना अगदी सहजच विचारलं की एखादी भाकरी पाठवली असेल तर सांगा, म्हणजे आत्ताच घेऊन जाईन. उत्तर होतं की भाकरी आहे आणि बरंच काही आहे. मला वाटलं की बंड्या मागवल्या होत्या त्या असतील. 2 ते 4 किलोमीटर पुढे गेलो, पण युटर्न घेऊन परत आलो. आयुष्यात शेवटी युटर्न कधीतरी घ्यावाच लागणार, त्यामुळे सवय करून घ्यायला काय हरकत आहे. नेहमीप्रमाणे थोडासा रस्ता बदलला की लक्ष पण चुकते. तसंही आजपर्यंत सरळ रस्ता कधीच मिळाला नाही. कन्या रासच ती. मग गोंधळ, द्विधा मनस्थिती, आत्मविश्वासाचा अभाव, असमाधानी, पळपुटेपणा कसा चुकणार. अनिश्चितता, अस्थिरता, अस्वस्थ मन, ही सगळी कन्या राशींची लक्षणं घेऊनच प्रवास झाला. तसा आता संपतच आला होता प्रवास. सर्व चुकांची गोळाबेरीज शून्य करून वानप्रस्थाकडे जाण्याची चाहूल लागते. असो, शेवटी वीरभद्रजींच्या घरी पोहोचलो आणि मी माझं पार्सल हाती घेतलं आणि घरी परत आलो. घरी येऊन आंघोळ करून फ्रेश झालो आणि शिदोरीची पिशवी उघडली. शिदोरी उघडण्यासाठी उत्सुक झालो होतो. थोडासा आराम करून मग उघडावा असं वाटलं, पण भाकरीचा मोह आवरत नव्हता. आधी शिदोरी मग जेजुरी, ह्या म्हणीप्रमाणे शिदोरी उघडण्यासाठी सुरुवात केली. एक एक वस्तू काढतच होतो. जणू काही माझी बोळवणच होती. एखाद्या सासूरवाशीन बाईला माहेरून पाठवलेली शिदोरी होती. भाकरी, धपाटे, तिळाच्या पोळ्या, भाजणीचे पीठ, शेंगा, मूगडाळ, चटणी, लोणचं, चिवडा, शर्ट आणि बंड्या ते वेगळंच. भाकरी आणि बंडीचा शोध घेत होतो, पण शिदोरी खूपच मोठी होती. अगदी एका दिवसाच्या पूर्वसूचनेवरून वीरभद्रजींचे बंड्या आणल्या होत्या. धन्यवाद वीरभद्रजी. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व शिदोरीचे साहित्य एका बॅगमध्ये, त्यावर प्रसिद्ध हुर्णे हे नाव. अगदी लिमगावला असतानापासूनच हे नाव आणि कपड्याचं दुकान लक्षात आहे. लग्नाचे बस्ते बांधण्याचे हे दुकान. आपण लहान असताना दशम्या आणि धपाट्याची शिदोरी पांढऱ्या शुभ्र कापडात गाठीने बांधलेली असायची. भाकरी, धपाटे आणि तिळाच्या पोळ्या बघून मन भरून आलं. बराच वेळ अश्रू ढाळत बसलो. त्या एकाकीपणात ती आलेली शिदोरी बघून खूप बरं वाटलं. खूप आनंद झाला होता. भाकरी बघून आईची आठवण येत होती. धपाटे बघून वहिनीने विकेंडला केलेला गरम गरम धपाटे आणि त्यासोबत दिलेलं लोणी याचा बेत आठवलं. शबरीची बोरं आणि सुदाम्याचे पोहे ह्या दंतकथा आठवल्या वाचून राहिल्या नाहीत. शाळेत शिकलेली पेरूची फोड आणि भैरूची झुणका भाकरीची गोष्ट आठवली. ताईची फोड खूपच गोड, पण आईची फोड गोडच गोड. त्याप्रमाणे तुझी भाकरी खूपच रुचकर होती.
भाकरी तीच असते, पण शिदोरीतल्या भाकरीची चव ही छानच असते, कारण प्रेमाचा सुगंध असतो. म्हणून त्या दिवशी भाकरी खूपच चवदार लागली. शिरा आपण नेहमीच करतो, पण सत्यनारायणाच्या पूजेचा शिरा 2 चमचेच मिळतो. खूप चवदार असतो तो. महाशिवरात्रीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी एरवीच्या खिचडीपेक्षा अधिकच चवदार असते. त्याप्रमाणेच शिदोरीतल्या भाकरीची चव सुद्धा खूप रुचकर होती. मुख्य म्हणजे चवीपेक्षाही आठवणीने तुला त्या पाठवाव्या वाटल्या ह्यासाठी मन हुरळून गेलं, भारावून गेलं. तुझी आणि दादाची एकमेकांच्या अडचणी समजून मदतीला धावून जाण्याची तार जुळते हे खूपच कौतुकास्पद आहे. रचना सिद्धांतचे भांडण बघून तुला वाटणार पण नाही की ते भाऊ बहीण आहेत की वैरी, पण तुम्हा दोघांसारखंच तेही एकमेकांसाठी खूपच करतात. शेतात जाऊन भाकरी खाऊन खूप दिवस झालेत. कधीतरी एकदा संधी मिळेलच. अक्का, तुला आठवतं का, एकलारला आपण तुझ्या घरमालकिणीच्या शेतात जाऊन भाकरी आणि आंबील खाल्लं होतं. मला माहीत नाही, पण वेळ अमावस्या असं काहीतरी होतं. आपल्या बोलण्यात परवाच त्या ह्यांचा उल्लेख झाला होता. खरं म्हणजे स्वयंपाक करण्याचा मूड नव्हताच, पण भाकरी बघून पिठलं करण्याचा मोह टाळणं अशक्यच. रडत बसून अश्रूंनी भाकरीची चव खारट होण्यापेक्षा उठून पालक टाकून पिठलं आणि भात बनवलं. युनिव्हर्सल ॲडॅप्टर सारखं पिठलं हे क्विक फिक्स सोल्युशन आहे. मराठवाड्यातल्या लोकांना मिळालेलं वरदानच. रमीमधल्या जोकर सारखंच. पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर कुठेही फिट होतं. भाजी कापण्याची आणि शिजवण्याची काहीच गरज नाही. मॅगी नूडल्स सारखं सर्व काही खूपच रुचकर लागत होतं. छान चव घेत आणि सोबतीला ताकाचा ग्लास घेऊन जेवण फस्त केलं. पुढे 2 दिवस तेच धपाटे डब्यातही नेले. व्यवस्थित आणि निवांतपणे जेवून आत्मा थंड झाला. सॅलेड आणि सूपला सुट्टी दिली तुझ्या शिदोरीनेच. अचानक आणि पूर्वकल्पना नसताना अनपेक्षितपणे मिळालेल्या गोष्टीमुळे खूपच आनंद मिळतो, आणि त्यात तो अन्नदाता असेल तर त्याला भरपूर आशीर्वाद मिळतो. अन्नदाता सुखी भव, अन्नदाता देवो भव. अक्का, तू आम्हा सर्व भावंडांना खूपच वात्सल्य दिलेस. तुझ्याकडे हक्काने हट्ट करण्यासाठी कधीही लाज वाटली नाही. एकाळे आणि वारकड दोन्ही कुटुंबांसाठी तू क्रिकेटपटू राहुल द्रविड सारखी तटस्थपणे भिंतीसारखी पाठिंबा देत राहिलीस. तुझी हीच अनमोल शिदोरी नेहमीच लक्षात राहील. तुला आणि तुझ्या शिदोरीला खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. सुखी, समाधानी आणि निरोगी राहा.